हाय, जय श्रीराम. तर आज आपण बनवणार आहोत हे बघा, मी इथे छान नाही गोबीचे पानं आणि मुळ्याचे पानं असतात, जे आपण म्हणजे गोबी वगैरे घरी आणत असतो आणि मुळे पण खायला नाही का. तर त्याचे थोडेसे गोबीचे पानं आणि मुळ्याचे पानं, तर छान खूप टेस्टी भाजी बनते आणि खूप काहीतरी वेगळं ट्राय नाही का. आपण चवळीची किंवा मेथीची भाजी, पालक वगैरे सगळं म्हणजे भाजी खातच असतो, पण हे पण भाजी नाही का खूपच छान वाटते, साध्या वरण्यासोबत वगैरे छान असं वाटते. तर नाही का छान मी नाही का याला कापून बारीक बारीक कापून थोडंसं गरम पाण्यामध्ये उकळलं आहे. काही याचे देठं वगैरे कसं लोक शिजायला बघत नाही, तर छान हे शिजले आहे आणि नाही का भाजी पण छान शिजली आहे. तर त्याच्यामुळे मी थोडंसं गरम पाण्यामध्ये टाकलं आहे. तर छान याची भाजी बनवूया, खूप छान वाटते पोळीसोबत जर आपण खातो म्हटलं तसं, आणि डब्यावर पण आपण देऊ शकतो सुकी भाजी पोळी वगैरे नाही का. तर खूप छान काहीतरी वेगळं ट्राय, तर म्हणून नाही का बनवू म्हटलं. ठीक आहे, चला बनवूया. आणि वरण तर राहतेच आपलं साधं वरण, तर बनवूया छान. तर आता कांदा आणि टमाटर वगैरे मिरची वगैरे कापून घेऊ, डायरेक्ट फोडणी देऊया. बघा हे जास्त दिवस घेऊन ठेवलं तर असं कांद्याला कोंब घेऊन जाते. तर आता हे कसं करायचं, त्याला टाकून देऊया, छानच वाटेल. ठीक आहे, तर आधी ना आमच्या घराकडे म्हणजे लहान असताना काय व्हायचं, उन्हाळ्यामध्ये कसं भाजीपाला नसते, म्हणजे अशा पालेभाज्या वगैरे म्हटलं, चवळीची भाजी सुद्धा कसं थोडं महागच असते आहे की नाही. किती आपण म्हटलं तरी उन्हाळ्यामध्ये पालेभाज्या महागच असतात. तर वावरा शेतातल्या बाया काय करायच्या, गोबी तर हर एनी टाईम भेटत असते, तर त्याच्यामुळे ना त्या बाया नाही का पाला नाही का, जो गोबीचा पाला आहे फुलगोबीचा, त्या काय करायच्या घेऊन यायच्या अशा जुळ्या बांधून आणि विकायच्या 5 रुपये 10 रुपये, अशी छोटी जुडी राहिली तर असं 5 रुपये 10 रुपये. तर खूप बाया घेतल्या. तर माझी मम्मी पण नाही का घेतली आणि तीच बाई नाही का सांगितली म्हणे छान वाटते का म्हणे, आम्ही नाही का आता आमचं वावर शेतातच आहे म्हणे, तर आम्ही करून बघतो म्हणे, बाया नाही का भाज्या वगैरे, तर करून बघा म्हणे. तर काही काही ना घेतल्या, माझी आई वगैरे घेतली. तर मग नाही का छान अशी थोडीशीच नाही का, जास्त जर बनवली तर ते पण म्हटलं ना की एक खाऊशा वाटत नाही आपल्याला, तर तेच म्हटलं 2 जुड्याच घेतल्या. मग 2 जुड्याच घेतल्या आणि छान उकळून पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये उकळून छान माझी आई बनवली. फोडणीचं वरण त्याच्यामध्ये सोबत, म्हणजे जास्त जर आपल्याला पाहिजे असेल, जास्त लोक राहिलं तर आपण काय करतो, भाजी पाहून जसं वरण बनवत असतो आहे की नाही. तर मग नाही का अशी बनवली मग, तर खूप छान झाली. म्हणजे नाही का ते म्हणतात ना थोडीशीच भाजी पण छान होते असं वगैरे नाही का. तर खूप छान झाली भाजी. तर म्हणून नाही का मग म्हटलं, तर 2-3दा बनवलं आहे भाजी. दोन तीनदा बनवली आहे भाजी. तर काय झालं, आम्ही ना मार्केटमध्ये गेलो होतो. तर मार्केटमध्ये मस्त म्हणतात ना खूप सारी गोबी, खूप सारी म्हणजे खूप असं म्हटलं ना ढगच लागून असते. तर तिथे ना मग आम्ही गेलो, तर गोबी तर घेतलीच, पण ते काय करतात माहिती आहे का, जास्त जर पाला असला तर साईडला काढून ठेवत असतात. तर खूप साऱ्या बाया तिथे भाजीला पण नेत होत्या, आणि कोणी म्हणतात ना कोणी जनावर वगैरे जसे सशे वगैरे कोणाच्या घरी राहिले, बकऱ्या वगैरे, तर त्याच्यासाठी पण नेत असतात ते लोक, म्हणजे असेच देत असतात. तर नाही का खूप साऱ्या बायांना आम्ही बाजारात गेलो तर ते घेत होत्या, म्हणजे असंच नाही का पाला नाही का निवडून घेत होत्या. मी म्हटलं काय नाही तर कशासाठी हे पाला तुम्ही निवडत आहे. तर काही जण म्हणे आमच्याकडे सशे आहे, काही जण म्हणे आम्ही भाजीसाठी घेत आहोत, छान भाजी छान लागते याची असं वगैरे नाही का त्या म्हणायला लागल्या.
तर हो का म्हटलं. तर मग नाही का मी पण का केली, 4-5 पाने याचे आपल्या गोबीचे छान असे मोठे मोठे पाहून कोवडे 4-5च नाही तर मी 7-8 घेतली असेल. आणि साईडलाच नाही का मुळेवाला पण होता, तिथले पण पानं नाही का, मुळ्याचे पानं कसं नेत नाही ना लोक घरी, काही काहीच नेतात, पण ते पण पानं नेत नाही. तर मग नाही का ते पण घेतलं. जे मुळ्याचे आहे 2-3 जे डेट असं पूर्णच कापून ठेवतात ते, तर मग काय केलं ते पण घेतलं. मग 4-5 असं नाही का पानं म्हटल्यासारखे. आणि आता आणून ठेवले तर काही ना काही भाजी कसं होतच राहते. आणि सुकी भाजी म्हटलं तर वरण करावंच लागते, त्याच्यामुळे नाही का. तर म्हणून म्हटलं आज छान संध्याकाळला बनवून टाकूया. तर याला ना हे पाण्यामध्ये होतं, तर मी गारणीमध्ये छान पाणी निथळून गेलं पाहिजे म्हणून नाही का मी असं केलं आहे. पण याला ना छान नाही का असं पिरावं लागते, असं छान असं पिरावं लागते. असं जसं कारले कसे आपण छान असं पिरून टाकतो, तेव्हाच नाही काही छान लागत असते. तर खूपच म्हणजे मला तर आहे ना की खूप थोडीशीच होते बनवलं तर असं छान याला असं हाताने जेवढं छान पिरलं तेवढं छान याचा टेस्ट लागत असतो. तर खूप साऱ्या मिरच्या तर कापल्या आहे, कमी टाकायला लागेल मिरच्या, नाही तर मग खूपच तिखट होऊन जाईल. मला वाटलं चांगली जास्त होईल भाजी, पण हे पिळल्यावर थोडीशी 2च मिनिटे होत आहे. तर बघा छान असं पिरलं आहे आणि छान असं त्याला असं खुलं केलं की छान होऊन जाते. तर कांदा कापला आहे, 2-3 लसणाच्या पाकळ्या, लसण हे हार्ड आहे, ठीक आहे. तर छान 2-3 लसणाच्या पाकळ्या पण टाकूया की छान टेस्ट लागते. कधी पण आपण बनवू शकतो असं काहीच नाही, कारण की गोबीचे पानं तर हर टाईम मिळत असते असं काहीच नाही. पण जे मुळ्याचे पानं आहे ते नाही मिळायला पाहत. तर म्हणून ठीक आहे झालं. तर आता छान गॅस लावूया. इकडे भात झालाच आहे, बंद करून दिला. पोळ्याची कणिक पण मी आधीच भिजवून ठेवली आहे. तर आता भाजी, वरण आणि पोळ्या याला आधीच उकडून ठेवलं आहे, कारण की खूप वेळ लागतो, थोडासा वेळच लागतो याला पण. तर आधीच नाही का याला उकडून ठेवलेलं आहे. तर आता तेल टाकून याला छान इकडे भाजी आणि तिकडे वरण फोडणी देऊया. कुकर लावला आहे. तर हे इकडे ठेवून देते भात छान, आणि कढई पण छान गरम झाली आहे. तर तेल टाकून देते. तर त्या टायमाला ना इतकी सुंदर म्हणजे भाजी झाली होती,
जेव्हा माझी आई घेतली होती तेव्हा, तर खूप छान वाटायचं तेव्हा. तर मग तेव्हापासून मग चालू झालं की कधी नाही राहिलं कोणती भाजी वगैरे, जसं आता म्हणतो कोणत्या भाज्या नाही मिळत कधी कधी, तर मग आहे ना, गेलं बाजारात त्या राहतेच गोबीवाले जे आहेत, फुलगोबी पत्तागोबी, पण जास्त करून ना फुलगोबीचे पानं जे आहे ते छान टेस्ट लागत असते. तर असं नाही मुळा पण एनी टाईम भेटत असते असं वगैरे काहीच नाही, भेटला तर ठीक आहे, नाही तर मग जे गोबीचे पानं आहे ते तर आहेच मग. तर मग तेच आपण करूया. तर झालं आहे गरम छान, इकडे कुकर पण झाला आहे. साधं वरण तडका देऊया आपण, वारली मिरची टाकून छान. त्याच्याने खूप असं वेगळं टेस्ट, म्हणजे जसं आता साधं वरण करतो साधं साधंच राहते, जर वारल्या मिरचीचा तडका दिला तर थोडंसं त्याच्यामध्ये तिखटपणा येते. आणि कधी कधी कसं आपण ते वारली मिरची आहे ते पण कधी कधी त्याच्यामध्ये चुरून खाऊ शकतो, जे आहे ते छान अशी शिजून राहते. लसण टाकली आहे आता हे कांदे टाकून घेऊया. कांदे टाकले आहे, मिरची टाकून थोडीशी, कारण की मिरची जास्त कापली आहे ते वरणाला होऊन जाते. आणि ठीक आहे, झाले कांदे पण. टमाटर पण एक कापला आहे मोठा, पण भाजी असल्यामुळे थोडंसं टाकूया टमाटर पण. छान होऊ देऊया त्या तोपर्यंत वरणाची तयारी करून घेते मी. कांदा वगैरे थोडंसं, नाही साध्या वरणात तर कांदा नाही लागत, लसण काढून घेते 2-3 पाकळ्या पुन्हा. आणि त्याच्यामध्ये पण टमाटर लागणार नाही, मिरची लागेल. ठीक आहे, तर छान भाजी वरण पोळी भात असा स्वयंपाक. तर एखादी वेळ असे छान भाजी पोळी भात करीन की, तरच जरा कसं नाही म्हणजे हमेशा नाही का भात वरण किंवा असं साधं पोळी एखादी वेळ पाहिजेच म्हटल्यासारखं, नाही का. नेहमी नेहमी माणसं नाही खाऊ शकत, एखादी वेळ ठीक आहे पण नेहमी नाही खाऊ शकत, मला तर असं वाटते. कारण की माझे हसबंड तर नाही खात नेहमी. हळद टाकून द्यायची छान, आणि मीठ. मिरची टाकल्यामुळे तिखट नाही टाकला आहे. झालं आपलं, आता मी सोडून देते छान हे. भाकरीसोबत पण छान वाटत असते, कारण की आम्ही आणि असे नानीच्या वगैरे गावाला गेलो होतो ना, म्हणतात ना आता जसं आपल्या सिटीमध्ये जसं भाजीपाला कधी कधी कसं मिळून जातं, महाग राव काही राव, पण जे विलेज आहे खेडं वगैरे नाही का, पण तिकडे नाही मिळाला पाहिजे, तर मग ते काय करतात तशीच भाज्या वगैरे. तर मी एकदा नानीच्या गावाला वगैरे गेलो होतो, मग त्यांनी पण नाही का काय केलं, हीच भाजी बनवली. गोबीचे पानं आणि मुळ्याचे पानं
खूप टेस्ट लागत होती छान. तर त्याच्यामुळे त्याला इकडे वरून कोबी देऊन दिली. भाजी होत आहे. याच्यामध्ये जर सांबार वांबार काही म्हणजे टाकलं नाही टाकलं तरी ते कोणाला वाटत असेल तर टाकू शकता, असं वगैरे काहीच नाही. पण मी वगैरे नाही टाकत कारण की पालक आहे. छान रवीने झोपून टाकते. तर हे बघा छान मोठा आहे भाजी. तर झाली आहे भाजी. इकडे ठेवून देते आणि इकडे वरण ठेवून देते. ठीक आहे. छान वरणाला कोटून टाकले आहे. आता याच्यामध्ये आधी वारल्या मिरच्या घेऊन घेऊया. छान ती फिट्ट आहे. तर हे बघा किती छान अशा वारल्या मिरच्या. तर मी ना नेहमी असा थोड्याशा तरी ठेवून देते. जेव्हा तिखट वगैरे नाही का दळते ना तेव्हा थोड्याशा इतक्या तिखट. आता खेस काढल्याबरोबर खेस आली. तर अशा बुंद्या काढून टाकते. केस कधी एकदम केस शिवून गेली. गोडली माझं पाला म्हणते. किती वारले मिरच्याचे हे आहे केस आहे बापरे. लसण, थोडंसं जिरं मोहरी, पाला, कारण की उडते त्यामुळे ते तसं टाकावं लागते. ठीक आहे. झालं. हळद सोडून देऊया.
मिरच्या मोठ्या मोठ्या आहे, त्याला कापायला पाहिजे होते. लागत आहे तिथे त्याच्यामध्ये तडका तर दिला, पण अशा मोठ्या मोठ्याच दिल्या. कापून टाकते छान. ठीक आहे, टाकून देते. कापले आहे छान, तर 2 किलो आहे. उकडी पण आली आहे, तर छान याला होऊ देऊ. सांबार टाकून देऊ, छान असे स्मेल येत आहे. साधं वरण कसं, त्याच्यापेक्षा थोडंसं काहीतरी तडका देऊ केलं की बढिया होते. तर सांबार सोडून देऊ. आणि इकडे पोळ्या करून टाकू. छान जास्त सांबार सोडते, कारण खूप सांबार मिळत आहे, तर त्याच्यामुळे ना. तर ही भाजी इकडे ठेवून देते. ठीक आहे, आणि मीठ सोडायचं आहे. किती छान असं पिवळसर आलं आहे. आणि सांबार तर पुन्हा जास्त म्हणजे त्याचा कलरच वेगळा झाला आहे सांबार टाकल्याबरोबर. तर सांबारचा पण वास येत आहे टाकल्याबरोबर एकदम. तर छान असं घट्ट घट्ट झालं आहे. तर इकडे याला शिजू देऊया छान, आणि पोळ्याची तयारी करूया. तर मस्त छान वरणाला उकडी आली आहे, आणि छान असं पिवळसर दिसत आहे. तर आता पोळ्या करूया. तर चला, आता झाला स्वयंपाक झाला आहे, पोळ्या पण झाल्या आहे, सगळं स्वयंपाक झाला आहे. तर आता ताट वाढून घेऊया छान.
गरम गरमच आहे सगळं छान. पोळी आणि वरण. ठीक आहे. तर छान टाटवाळून झाला आहे. तर बघा छान भाजी आहे इकडे आणि वरण पण आहे छान आणि पोळी पण आहे, भात आहे, छान टाटवाळून झाला आहे. तर खूप छान झालं आहे. खूप असं म्हणजे स्मेलच येत आहे वरणाची भाजीची वगैरे छान. तर खूप छान वाटतं आहे आणि गरम गरम आहे. तर मी तर खाणारच आहे. तुम्ही पण बनवून बघा ही भाजी. खूपच छान टेस्ट लागत असते आणि खूप छान म्हणजे भाजी आपण चवळीच्या भाजीसारखी वगैरे तसं टेस्ट नाही लागत, पण वेगळा टेस्ट असते. पण छान पोळीसोबत वगैरे आपण खाऊ शकतो. तर आता तर निघतच आहे पालेभाज्या जे आहे ते. तर खूप छान वाटते, काहीतरी वेगळा टेस्ट. तुम्ही पण बनवून बघा, खूपच छान वाटेल. तर ठीक आहे. जय श्रीराम.